नमस्कार मंडळी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गाजते ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकाच्या मृत्यूनं हादरलेलं ते गाव आणि दानवे यांनी या प्रकरणामध्ये घेतलेली दखल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली. शिक्षकाला मारहाण झाली नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय, परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आल्यानंतर किरकोळ वादातून निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमावा लागलेला आहे असा आरोप शिक्षकाच्या कुटुंबियांनी केलेला आहे. जे मयत शिक्षक आहे त्याच्या कुटुंबियांनी दावा केलेला आहे. 10 ते 15 जणांकडून शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा दावा आहे. वेरूळ येथील संपूर्ण हा घटनाक्रम लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला ही घटना समजेल. वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मध्यरात्री झालेल्या वादानंतर मृत्यू झाला. बुधवारी रात्री त्यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ सुरू असल्याचा आवाज ऐकून शिक्षक सुरेश बोरसे बाहेर आले होते. नेमकं गोंधळ काय चालू आहे? त्याच वेळी काही जण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला, मिटवण्याचा प्रयत्न केला. याचाच राग आल्यामुळे त्या 10 ते 15 जण जे होते त्यांनी त्यांच्यावर बेदम हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जखमी झालेले सुरेश बोरसे यांचा उपचारादरम्यानच हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत शिक्षकाच्या कुटुंबियांनी केलेली आहे. याच दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शिक्षकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असा दावा पोलिसांनी केलेला आहे. तर शिक्षकाला मारहाण झाली नसल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेली आहे. कुटुंबियांनी दावा केलेला आहे 10 ते 15 जणांनी जमावाने मारहाण केली आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांनी जो दावा केला तो म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सखोल तपास या घटनेचा सुरू झाला, पण गुन्हे यामध्ये जर दोषी कुणी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी देखील सांगितलंय. कारवाईच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांकडून रास्ता रोको करण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. रास्ता रोकोच्या या घटनेमध्ये पोलिसांच्या भूमिकेमुळे शिक्षकाचा हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू झाला असा दावा करण्यात आल्यानं दानवेंनी देखील सांगितलेला आहे. आणि या घटनेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरामध्ये आज संताप व्यक्त होतोय. ग्रामस्थांकडून आज संतापजनक खळबळजनक वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. या शिक्षकाची नेमकं चूक काय होती? घराच्या समोर गर्दा का होतोय? आरडाओरडा का होतोय? हे पाहण्यासाठी तो शिक्षक बाहेर गेला. त्याचा अध्यक्ष कर्तव्य त्याने समजून सांगण्यासाठी त्यासाठी प्रयत्न देखील केले. आणि हाच गुन्हा झाला का? जमावाने मारहाण केली आणि आमच्या मुलाचा मृत्यू झाला असा दावा मृत शिक्षकाच्या कुटुंबियांनी केला. नक्कीच हा दावा केल्याच्या नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जो अहवाल आला आणि पोलिसांनी जी बातमी दिली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, मारहाण झाली नाही, नेमकंच या घटनेमध्ये नेमकं तथ्य काय? लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. आणि जर या घटनेमध्ये आरोपी दोषी असतील तर त्यांना कठोर कठोर शिक्षा आम्ही देऊ असं देखील आश्वासन पोलिसांनी शिक्षकाच्या कुटुंबियांना दिलेलं आहे. ते त्यांचं काम करत आहेत. परंतु हा आक्रोश कुटुंबियांचा, तो वेदनादायी आक्रोश पाहून आज संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करतो. या घटनेमध्ये निष्पाप शिक्षकाचा झालेला मृत्यू हा खूपच दुर्दैवी होता. मारहाणीमुळेच मृत्यू झाला का नैसर्गिक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कुटुंबियांनी केलेला तो दावा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टचा तो अहवाल, या दोन्हीही वेगवेगळ्या विचारांमुळे, वेगवेगळ्या आव्हानांमुळे, तक्रारींमुळे आज खळबळजनक माहोल पाहायला मिळतो. नक्कीच यामध्ये पोलीस कसून चौकशी करत आहेत, तपास करत आहेत. लवकरच या घटनेचा तपास लागेल आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांना कठोरात कठोर आम्ही शिक्षा देऊ असं आव्हान देखील पोलिसांनी मृत शिक्षकाच्या कुटुंबियांना दिलेलं आहे. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील दखल घेतलेली आहे, भेट घेतलेली आहे. सांत्वनपर त्या कुटुंबियांना दिलासा देखील दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच या घटनेमध्ये अजून काही घडामोडी उलगडा होणार आहे, तो देखील आपण पाहणारच आहोत. अशा चालू घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या MNG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी, रिअल क्राईम स्टोरीज, मराठी क्राईम स्टोरीज, आपल्या आसपासच्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया पुढील
याच अपडेट सोबत पुढील घडामोडी सोबत या घटनेमध्ये नेमकं घडतंय काय संपूर्ण डिटेल आपल्यापर्यंत लवकरात लवकरच येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.